नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। गव्हर्नमेंट जॉबची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। नक्कीच जे पदवीधारक असतील त्यांच्यासाठी एक चांगली संधी यामार्फत ते उपलब्ध करत आहेत। याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। कोणकोणती पदे आहेत, कशा प्रकारे ही भरती होणार आहे, त्याचबरोबर क्वालिफिकेशन काय पाहिजे तुम्हाला या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राइब करा विसरू नका तुमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबला लेटेस्ट जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। तर बघा मित्रांनो, ही जी भरती आहे ते प्रामुख्याने जे होत आहे ते टोटल 105 पदे आहेत। नंबर ऑफ वॅकन्सीज टू बी फिल 105 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। चांगल्या वॅकन्सी आहेत मित्रांनो। टोटल बघा 2 पदे आहेत वेगवेगळी। पदाचे नाव बघा अकाउंट असिस्टंटच्या टोटल 52 जागांसाठी ही भरती होत आहे। टोटल याच्या 52 जागा आहेत अकाउंट असिस्टंट या पदासाठी। दुसरी जी पोस्ट आहे ती ज्युनियर इंजिनियर ग्रेड 2 ची आहे, ती जे प्रोडक्शन मध्ये येते डिपार्टमेंटमध्ये। त्या टोटल 53 जागा आहेत। 52 अधिक 53 105 जागांसाठी ही भरती होत आहे। 2 पदे आहेत चांगल्या प्रमाणात मित्रांनो, त्यामुळे जे क्वालिफिकेशन आहे त्या 2 पदांसाठी ते आपण बघणारच आहोत। मात्र ज्या वॅकन्सी आहेत त्या ठीक आहेत, बऱ्यापैकी आहेत। तुम्ही नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता। या अप्लाय करण्याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जे आपण बघणार आहोत ते म्हणजे फॉर्म फी सुद्धा यासाठी कमी घेतलेली आहे। ते आपण नंतर बघणार आहोत व्हिडिओच्या नंतर। तर बघूया मित्रांनो क्वालिफिकेशन काय पाहिजे, शैक्षणिक पात्रता तुम्हाला यासाठी अप्लाय करण्यासाठी। पद क्रमांक जे 1 आहे त्यासाठी बघा 50 गुणांसह बीकॉम तुम्हाला असणे आवश्यक आहे। 50 गुणांसह बीकॉम असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। हे ओपनसाठी आहे बीकॉम, हे जे 50% चा क्रायटेरिया आहे बीकॉम मध्ये हा ओपनसाठी आहे। तर तुम्ही एससी मध्ये असाल, एसटी मध्ये असाल, पीडब्ल्यूबीडी मध्ये असाल तर तुम्हाला फक्त 45% पदवी असणे आवश्यक आहे बीकॉम मधली, तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। त्यामुळे चांगली संधी असणार आहे नक्कीच मित्रांनो एससी एसटी कॅन्डिडेटसाठी, त्याचबरोबर ओपन कॅन्डिडेटसाठी। कारण 50% तुम्ही मिनिमम तुमच्याकडे क्वालिफिकेशन असतीलच, मार्क असतीलच। जर क्वालिफिकेशन तुम्ही आमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच या पदासाठी अप्लाय करू शकता। जे पद क्रमांक 1 आहे ते पद क्रमांक 2 साठी बघा महत्वाचा आहे 50 गुणांसह, ह्याच्यासाठी क्रायटेरिया 50 गुणांचा हा ओपनसाठी आहे। गुणांसह बीएससी पाहिजे तुमच्याकडे। कोणकोणते विषय आहेत बघा, फिजिक्स मध्ये असली तरी चालेल, केमिस्ट्री मध्ये असली तरी चालेल आणि मॅथमॅटिक्स मध्ये, ह्या 3 विषयामध्ये तुमच्याकडे डिग्री असेल बीएससी ची 50 गुणांसह ओपनसाठी, तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। किंवा त्याचबरोबर केमिकल इंजिनिअरिंग मधला डिप्लोमा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। हे जे क्रायटेरिया आहे ते 50% हा ओपनसाठी आहे। सांगितल्याप्रमाणे जे पहिल्या पदासाठी होता तोच, जे एससी कॅन्डिडेट किंवा एसटी कॅन्डिडेट असेल, पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट त्यांच्यासाठी फक्त 45% गुणांचा क्रायटेरिया त्यांनी इथे ठेवलेला आहे। त्यामुळे नक्की जी 2 महत्त्वाची पदे आहेत, 2 महत्त्वाच्या पदांसाठी 2 महत्त्वाचे क्वालिफिकेशन्स आहे मित्रांनो। यातले बहुतेक तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता, कारण तुमच्याकडे बीएससी मधली पदवी जी आहे असू शकते, फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा मॅथमॅटिक्स मधली। त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की कोशागार विभागामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाच्या भरती निघाल्या आहेत, त्यासाठी बीकॉमचे त्यांनी क्रायटेरिया ठेवलेला आहे 55%चा, इथे 50% आहे। जे विद्यार्थी ते फॉर्म भरत आहेत ते विद्यार्थी ह्या फॉर्मसाठी सुद्धा अप्लाय करू शकतात, कारण त्याचबरोबर ह्याच्यासाठी सुद्धा तयारी त्यांना करायची चांगली संधी मिळू शकते। त्यानंतर बघा वयाची अट 31 डिसेंबर 2018 रोजी त्यांनी कन्सिडर केलेली आहे। यानुसार ओपनसाठी 18 ते 30 वर्ष आहे दोन्ही पदांसाठी। एससी एसटी साठी सरळ सूट 5 वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे, म्हणजे एससी साठी आणि एसटी साठी जो क्रायटेरिया आहे तो 18 ते 35 वर्षाचा आहे आणि ओबीसी साठी 3 वर्षाचा स्टँडर्ड क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे। म्हणजे एससी साठी 5 वर्ष, ओबीसी साठी 3 वर्ष रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे ओबीसी साठी जी वयोमर्यादा असेल ती 18 ते 33 वर्षापर्यंत असणार आहे दोन्ही पदांसाठी। ही जी भरती होत आहे ती एनएफएल अर्थात नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये होत आहे। गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी डिपार्टमेंट आहे, नोकरी ठिकाण जे असेल त्यामुळे संपूर्ण भारतभर तुमचा असणार आहे। फी बघा जनरल ओबीसी साठी फक्त 200 रुपये फॉर्म फी आहे, त्यामुळे जास्त काय फॉर्म फी नाही आहे इथे त्याने आकारलेली। एससी एसटी पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट असेल किंवा माजी सैनिक कॅन्डिडेट असेल तर त्यांना कोणत्याच प्रकारची फी त्याने आकारलेली नाही, हे एक महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो। कोणत्याच प्रकारची फी नाही, त्यामुळे नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करून प्रयत्न करू शकता। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती बघा पद क्रमांक जे 1 आहे ते 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे 5:30 पर्यंत संध्याकाळी। त्यानंतर बघा पद क्रमांक 2 जे आहे त्यासाठी 14 मार्च 2019 पर्यंत 5:30 पर्यंत अप्लाय करायचा आहे। आता जे आहे ते पद क्रमांक 1 साठी फॉर्म त्यांनी सुरू केलेले आहेत, फॉर्म भरण्याची सुविधा त्यांनी दिलेली आहे। पद क्रमांक 2 साठी लवकरच ते ऑनलाईन अप्लिकेशन जे आहे ते फॉर्म भरण्याची सुरुवात करणार आहेत। त्याबद्दल तुम्हाला त्यांच्या वेबसाईट NFL अप्लाय तुम्हाला कुठे करायचं आहे बघा www.nationalfertilizer.com वर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल कधी आणि कसं अप्लाय करायचं आहे। याच्यासाठी 2 वेगवेगळे फॉर्म त्यांनी तिथे हे केलेले आहेत, ऑनलाईन तुम्ही यासाठी अप्लाय करायचं आहे। 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत पहिल्या पदासाठी ज्याचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि 14 मार्च 2019 पर्यंत दुसऱ्या पदासाठी ज्याचे फॉर्म अजून सुरू झालेले आहेत लवकरच ते होऊन जातील। तुम्हाला जी वेबसाईट जी आहे ती फॉलो करायची ती ही वेबसाईट आहे बघा नॅशनल फर्टिलायझर किंवा NFL तुम्ही टाकला तरी तुम्हाला मिळून जाईल। याबद्दलच नक्की मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारू शकता महाजॉब चॅनलच्या कमेंट सेक्शन मध्ये। त्याचबरोबर
नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा चॅनलला, जॉब रिलेटेड सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी. धन्यवाद.